तर मित्रांनो, पहिल्या आपल्या वीकेंड अनालिसिस मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड प्लस करन्सी पेअर्सचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. तर चला आपण आता चार्ट कडे वळूया. ओके, सो आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करू युरो युएसडी मध्ये. ओके, युरो युएसडी मध्ये डे फ्रेम करंटली बुलिश आहे. ओके, डे फ्रेम मध्ये इथं एक करंटली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ओके, आपण मग 4 आवर मध्ये बघूया की 4 आवर मध्ये कोणत्या सेलिंगच्या लेवल्स निघू शकतात. ओके, सो 4 आवर मध्ये ही एक करंटली TGL2 आहे 4 आवरची सेलिंगची. 4 आवर TGL2 तो ही एक चांगली सेलिंगची लेवल आहे, ए प्लस लेवल आहे. ओके, इथं आपल्याला एक 5 मिनिट्सची किंवा 15 मिनिट्सची बेरी सिंगल फिंग कॅन्डल बघायची. 1 आवर मध्ये बघायला गेलो तर 1 आवर मध्ये युरो USD ने 5 वेव्स बाईंगच्या दिलेल्या आहेत. ओके, 0 1 2 3 4 5. ओके, सो level 4 is very good level of buying. Okay, so युरो USD मध्ये 2 लेवल्स आहेत. ह्या 2 लेवल्स पैकी नेक्स्ट वीकला आपल्याला कोणती तरी एक चांगली लेवल प्ले बघायला भेटू शकते. ओके, सो दिस इज फर्स्ट लेवल. इथं युरो USD आल्यानंतर इथून एक आपल्याला बाय साइड ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो किंवा मग युरो USD एक तर पहिले वरती जाईल आणि मग आपल्याला 4 आवरचे TGL2 पासून एक चांगली डाऊन साईड बघायला भेटू शकते. सो या दोघी लेवल्स तुम्ही तुमच्या चार्टमध्ये ड्रॉ करून घ्या आणि तुम्ही चेक करा की या लेवल्सच्या नंतर आपल्याला रिॲक्शन काय आहे. ओके, बाईंगच्या लेवलला एक बुलिश कॅन्डल 5 मिनिट किंवा 15 मिनिट्समध्ये आणि सेलिंग 4 आवरच्या TGL2ला 5 मिनिट और 15 मिनिट्समध्ये बेरी सिंगल फिंग आहे. ओके, नाव कमिंग टू GBP USD. GBP USD मध्ये डे फ्रेम मध्ये एक करंटली सपोर्ट झोनला आहे. ओके, डे फ्रेम मध्ये एक सपोर्ट झोनला आहे. ओके, डे फ्रेमच्या सपोर्ट झोनला आहे. 4 आवर मध्ये बघायला गेलो तर इथं 4 आवर मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला आहे 4 आवर मध्ये. ही खूप चांगली लेवल आहे सेलिंगची. दिस इज अ व्हेरी गुड लेवल ऑफ सेलिंग. 4 आवर TGL2. दिस इज 4 आवर TGL2 सेलिंगची. तर मोस्टली आपल्याला इथून एक चांगली लेवल भेटू शकते, चांगली सेलिंग लेवल भेटू शकते. ओके, 1 आवर मध्ये बघूया 1 आवर मध्ये काय लेवल्स निघतात. 1 आवर मध्ये GBP USD पण सेम 5 वेव्स दिलेल्या आहेत. सो दिस विल बी अ गुड बाइंग लेवल इन 1 आवर. दिस विल बी व्हेरी गुड बाइंग लेवल इन विथ 1 आवर. सो सेम स्ट्रक्चर आहे युरो USD मध्ये पण आपल्याला असंच ऑलमोस्ट सेम पॅटर्न आहे. युरो USD GBP USD सेम ऑलमोस्ट पॅटर्न फॉलो करतो. ओके, सो ही एक बाइंग लेवल. सो ह्या दोघी लेवल्स तुम्ही ड्रॉ करून ठेवा. ओके, सो बाइंग लेवल्स आणि सेलिंग लेवल्स. बाइंगला आपल्याला बुलिश सिंगल फिंग कॅन्डल बघायची आहे आणि सेलिंगला आपल्याला बेरी सिंगल फिंग कॅन्डल बघायची आहे. आता आपण AUD USD मध्ये बघूया. AUD USD तर क्लिअर कट डे फ्रेम मध्ये बेरिश आहे. ओके, डे फ्रेम मध्ये हा त्याचा एक खूप चांगला सपोर्ट झोन आहे. ओके, सो पण क्लिअरली इंडिकेशन आहे बेरिश आहे. ओके, 4 आवर मध्ये AUD USD इंडिकेट करतोय बेरिश. ओके, इथपर्यंत आपण बेरिश आहे. या लेवलपर्यंत, या डेलीच्या बाईंग लेवलपर्यंत आपण स्थित बेरिश आहे. 4 आवर मध्ये दिस इज अ व्हेरी गुड लेवल ऑफ सेलिंग. दिस इज 4 आवर TGL1. ही एक 4 आवरची TGL1 इथून आपल्याला एक चांगली सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी लेवल बघायला भेटू शकते. 1 आवर मध्ये ही एक चांगली सेलिंगची लेवल ही आपण मागच्या वीकला ही आपल्याकडनं मिस झाली आपल्या लाईव्ह स्ट्रीमला. ओके, आता इथं रिसेंटली 1 आवर मध्ये एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ओके, तर ही एक चांगली सेलिंगची लेवल आहे. दिस इज 1 आवर TGL2. ओके, या 1 आवरच्या TGL2 पासून आपल्याला एक चांगली सेलिंगची रिॲक्शन बघायला भेटू शकते. ओके, जर याच्यावरती मार्केटने क्लोजिंग दिली तर आपल्याला 1 आवरचं चेंज ऑफ कॅरेक्टर होऊन मार्केट इथं या लेवलपर्यंत 4 आवरच्या TGL1 पर्यंत येऊ शकतो. पण आपण सध्या आता एक्सपेक्ट करू की मार्केट 1 आवरच्या TGL2ला जाणार आणि तिथून एक आपल्याला एक सेल ऑफ भेटू शकतो. किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी अशी आहे की मार्केट इथून एक चेंज ऑफ कॅरेक्टर देईल 1 आवरमध्ये आणि मग आपल्याला अपसाईड रॅली बघायला भेटते कुठपर्यंत 4 आवरच्या TGL1 पर्यंत. सो या 2 लेवल्सचे तुम्ही तुमच्या चार्ट्समध्ये ड्रॉ करून ठेवा. तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही त्या लेवल्सवर आल्यानंतर एक रिॲक्शन बघू शकता.
NZD मध्ये चेक करू. NZD एक क्लिअर कट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ते AUD आणि NZD हे ऑलमोस्ट दोघी सोबत चालतात. ओके, 4 आवर मध्ये तर टोटली कॉन्सन्ट्रेशन मध्ये, ओके, टोटली कॉन्सन्ट्रेशन झोन मध्ये NZD. ओके, सो लेवल बघायला गेलो तर हा 4 आवर चेंज ऑफ ब्रेकऑफ स्ट्रक्चर झाला, ही लेवल पे झाले. सो दिस इज 4 आवर TGL1, सॉरी TGL2, बट ती खूपच लांब आहे. ओके, सो इट विल टेक मोस्टली 1 or 2 weeks टू कम ॲट दिस लेवल. डे फ्रेम मध्ये बघू मी कोणती बाईंगची ऑपॉर्च्युनिटीज बघायला भेटते का. ओके ओके, सो दिस इज डेली A+ लेवल. ओके, नाव NZD/USD इज ॲट डेली QML. ओके, तर इथं आपल्याला 1 आवरचं चेंज ऑफ कॅरेक्टर बघायचं आहे. ओके, जेव्हा पण 1 आवरचं चेंज ऑफ कॅरेक्टर या लेवलला होईल तेव्हा आपण NZD/USD मध्ये आपल्याला एक बाय साईड प्लॅन करू शकतो. ओके, मोस्टली अजून तरी तसं काही नाही आहे, तर आपण बघू. NZD/USD मध्ये तर आपण सध्या इग्नोरच करू कारण की लेवल्स कुठेच नाही आहे. ओके, नाव कमिंग टू USD CAD. USD CAD नो आयडिया, पूरा वन साइड आहे. सी, पूर्ण वन साइड अप ट्रेंड आहे. एवढी अपसाईड रॅली दिली ना तर कुठून तरी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला सेल साईड बघू, नाहीतर मग बाय साईड ऑपॉर्च्युनिटी बघू. डे फ्रेम मध्ये तर टोटली बुलिश आहे. 4 आवर मध्ये बघू. 4 आवर मध्ये एक चांगली बाईंगची लेवल सध्या आता टोटली बुलिश आहे, तर आपण 4 आवरच्या टाइम फ्रेमला प्रेफरन्स करू. ओके, दिस इज USD CAD 4 आवर TGL2 लेवल. इथं एक आपण बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघूया. 1 आवर मध्ये USD CAD मध्ये पण सेम बाईंग लेवल आहे. सो 1 आवर आणि 4 आवरची सेम बाईंग लेवल निघते USD CAD मध्ये, तर प्रोबॅबिलिटी आहे की तिथून आपल्याला एक चांगली रिॲक्शन बघायला भेटू शकते. नाव कमिंग टू USD CHF. मोस्टली मी USD CHF पेअर ट्रेड नाही करत, तर डायरेक्शन देतो तुम्हाला. सेम एक वन साइड डायरेक्शन आहे 4 आवर मध्ये. दिस इज अ गुड लेवल ऑफ बाईंग. 4 आवर TGL1 ही एक चांगली बाईंगची लेवल आहे 4 आवरची TGL1. बस, दुसरं तर काही नाही 4 आवर मध्ये. 1 आवर मध्ये चेक करू 1 आवर मध्ये काही रिॲक्शन भेटलेत. ओके, रिसेंटली 1 आवरचं चेंज ऑफ कॅरेक्टर झाला USD CHF मध्ये. दिस इज 1 आवर चेंज ऑफ कॅरेक्टर इन USD CHF. आता आपण QML. दिस इज QML. ओके, सो मंडेला जर मार्केट या लेवलला टॅप केली, ओके, टॅप तर झालेली ऑलरेडी. ओके, बट जर इथं कम्प्लिटली ब्रीच होऊन जर आपल्याला एक 5 मिनिट किंवा 15 मिनिट्समध्ये बेरिश इन्व्हर्टिंग कॅन्डल भेटते, तर इथून आपण एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. ओके, सो दिस इज 1 आवर QML. USD JPY चे पेअर्स हे खूप साईडवेज असतात. सो आय टोटली इग्नोर दिस थिंग, कारण की पूर्ण साईडवेज मध्ये. सो मी सध्या आता त्याला इग्नोर करतोय. ओके, डे तुम्ही 4 आवर मध्ये बघणार तर 4 आवर मध्ये पण टोटली साईडवेज झोन मध्ये USD JPY एका रेंज मध्ये, जे कितीच्या रेंज मध्ये, ऑलमोस्ट 55च्या 55 पिप्सच्या रेंज मध्ये. सो वी विल टोटली इग्नोर दिस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गोल्ड. आपण गोल्ड मध्ये पूर्ण डीप डाऊन अनालिसिस करू फ्रॉम स्टार्टिंग टू एंड. आपण सगळ्यात पहिले मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ की मंथलीची कॅन्डल आपल्याला कुठल्या काय इंडिकेट करते आणि काय क्लोजिंग देऊ शकते जूनच्या एंड पर्यंत. मंथली टोटली 1, 2, 3, 4 मंथ पासून टोटली बेरिश आहे. एक बॉटम वीक लावण्याचा प्रयत्न करते जून मंथ मध्ये. वीकली टाइम फ्रेम मध्ये बघू. वीकली टाइम फ्रेम मध्ये गोल्ड एक वीकलीच्या TGL2 ला करंटली स्टँडिंग आणि तिथून एक आपल्याला रिॲक्शन भेटते. सो वीकलीच्या एक बाईंग लेवल पासून आपल्याला गोल्ड मध्ये रिॲक्शन बघायला भेटते. डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघायला गेलो तर डेच्या टाइम फ्रेम मध्ये एक करंटली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालाय. या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर डेच्या टाइम फ्रेम मध्ये दिस इज A+. डेलीच्या TGL2 हा एक A+ असतो. इथून आपल्याला एक चांगली स्विंग ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. ऑलमोस्ट आपल्याला 500 to 600 पिप्स कॅप्चर करू आपण इथं शकतो. सो डे फ्रेम मध्ये दिस इज अ व्हेरी गुड लेवल ऑफ सेलिंग. 4 आवर मध्ये आपण चेक करू की 4 आवर मध्ये दिस इज TG लेवल आहे. 4 आवरची TGL2. दिस इज अ व्हेरी गुड लेवल ऑफ सेलिंग 4 आवर TGL2. ओके, TGL1 ऑलरेडी प्ले झालाय 4 आवरचा. येस, हा TGL1 जो आहे हा ऑलरेडी प्ले झालाय 4 आवरचा. ओके, दिस इज ऑलरेडी प्लेड. एक लेवल कधी पण मोस्टली एकचदा प्ले होते. ओके, म्हणजे प्ले दोनदा पण होऊ शकते, पण जेव्हा फर्स्ट अटॅक मध्येच तो जेव्हा त्याला टॅप करतोय तीच एक व्हॅलिड रिॲक्शन तिथून आपल्याला बघायला भेटू शकते. नाव 4 आवर मध्ये हीच एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आहे.
नाव कमिंग टू 1 आवर. 1 आवरमध्ये गोल्ड एक करंटली 1 आवरच्या TGL2 म्हणजे A+ला स्टँडिंग आहे. इथून एक आपल्याला चांगली सेल साईड रिॲक्शन बघायला भेटली. सो मंथली बेरिश आहे, वीकली बेरिश आहे, डे फ्रेम फ्रॉम बेरिश आहे, 4 आवर बेरिश आहे आणि 1 आवर बाद बेरिश आहे. फक्त आता नेक्स्ट वीक म्हणजे मंडे और ट्यूजडे हा गोल्डसाठी क्रुशियल आहे. ऑलरेडी इथून रिॲक्शन गोल्डने 1 आवरच्या TGL2 पासून दिलेली ऑलमोस्ट 300 पिप्स. आता गोल्ड करंटली एक सेलिंग लेवलला आहे. जर गोल्डने ह्या लेवलच्या वरती जर 2 कॅन्डल क्लोजिंग देऊन दिल्या कोणत्या वेमध्ये, एक बुलिश इंगल्फिंग प्लस दुसरी जी कॅन्डल आहे ती फक्त या जी लाईन या लाईनच्या वरती कशी एक तर रेड किंवा ग्रीन पण क्लोज झाली तर आपल्याला 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर भेटून जाईल. एकदा त्यांनी जर 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला तर आपण गोल्ड कितपर्यंत बघू शकतो, अराउंड 4,200 टू 4,220च्या रेंजमध्ये आपल्याला गोल्ड बघायला भेटू शकतो. सो मोस्टली मंडेला मार्केट डिसाईड करेल की आपल्याला एक बाईंग साईड ऑपॉर्च्युनिटी भेटते की सेल साईड. ओके, सो आपल्याला वेट करावं लागेल 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर होण्याचा, नाहीतर मग प्राइस कंटिन्यू करेल एक डाऊन साईडला. 15 मिनिट्समध्ये गोल्डने 1 आवरच्या लेवलवर 15 मिनिटाचा चॉर्च केलेला आहे. ओके, दिस इज चॉर्च इन 15 मिनिट्स. हा 15 मिनिटाचा चॉर्च आहे आणि गोल्ड त्याच्या A+ला सध्या आहे. ओके, सो मंडेला जर गॅप अप किंवा गॅप डाऊन होईल तर मग त्याच्यानंतर आपण प्रेडिक्शन करू शकतो की काय मुवमेंट आहे. ओके, सो मी एक्सपेक्ट करतोय की मार्केट 1 आवरचं चेंज ऑफ कॅरेक्टर देऊन देईल मोस्टली आणि तिथून एक आपल्याला बाईंग साईड ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. ओके, दिस इज सेलिंग लेवल इन 15 मिनिट्स. ही एक सेलिंग लेवल आहे, सॉरी सेलिंग. ओके, सो बघू, वेट करू. दिस इज 15 मिनिट TGL2 ऑफ A+. बाईंगचा TGL2 आहे 15 मिनिटचा. प्रोबॅबिलिटी अशी आहे की गोल्ड इथून आपल्याला एक डाऊन साईड रॅली देईल आणि मग त्यानंतर 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर देऊ शकतो. तो इथून एक आपल्याला चांगली बाईंगची ऑपॉर्च्युनिटी प्लॅन. ओके, सो ही एकच लेवल आहे सध्या पुरता बाईंग आणि ही एक सेलिंगची. आणि जर समजा 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला तर त्यानंतर आपण प्लॅन करू शकतो बायचा. तो या लेवल्स तुम्ही ड्रॉ करून ठेवा. नाव कमिंग टू बिटकॉइन. बिटकॉइनमध्ये मी 4 आवर आणि डे फ्रेमच मोस्टली प्रेफरन्स करतो. ओके, रिसेट रिमूव्ह ऑल ड्रॉइंग्स करतो. ओके, डे फ्रेम क्लिअरली इंडिकेट करतंय की मी एक सेलिंग ट्रेंडमध्ये किंवा बेरिश ट्रेंडमध्ये. ओके, 4 आवरमध्ये पण सेम इंडिकेट करतोय बिटकॉइन एक डाऊन ट्रेंडला. मी एक्सपेक्ट करतोय की बिटकॉइन ऑलमोस्ट 50,000च्या लेवलपर्यंत येऊ शकतो. ओके, 50,000च्या लेवलपर्यंत येऊ शकतो नेक्स्ट काही मंथ्समध्ये. सो गोल्डमध्ये बिटकॉइनमध्ये इथं हा तुमचा झालेला आहे ब्रेकऑफ स्ट्रक्चर 4 आवरचा. इथं ब्रेकऑफ स्ट्रक्चरने झाला आहे. तो ही एक इंड्युसमेंट म्हणू शकतो आपण. ओके, दिस इज इंड्युसमेंट आणि ही एक सेलिंग लेवल. दिस इज 4 आवर TGL1. तो इथं आल्यानंतर एक आपण सेलिंगची लेवल निघते येतं आणि इथं आल्यावर आपण एक प्लॅनिंग करू शकतो सेलिंगची. सो त्यामध्ये आता बिटकॉइन काय करतंय, डाऊन साईड रॅली देत आहे, कॉन्सन्ट्रेशन करतोय आणि कॉन्सन्ट्रेशन करता स्लोली अप जाते, रिट्रेसमेंट देत आहे. अप डाऊन साईड परत आता स्लोली रिट्रेसमेंट देईल. अशी लोकांना वाटेल बाय होईल, ही लेवल टॅप करेल आणि इथून परत शार्प फॉल. बिटकॉइनमध्ये मोस्टली स्विंग ट्रेड घेण्याचाच प्रयत्न करा. चांगली सेलिंग लेवल पासून पकडा आणि 50,000 पर्यंत त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो हे होतं पूर्ण आपलं वीकेंडचं अनालिसिस आणि नेक्स्ट वीकसाठी कोणत्या लेवल्स प्ले होऊ शकतात. तर तुम्ही सगळ्या या ज्या लेवल्स आहेत या लेवल्स सगळ्या तुम्ही तुमच्या चार्ट्समध्ये ड्रॉ करून ठेवा आणि त्यावर रिॲक्शन बघा की कोणते बाईंग साईडला लेवल टॅप झाल्यानंतर काय रिॲक्शन होते आणि सेलिंग साईडच्या लेवलला टॅप झाल्यानंतर कोणते रिॲक्शन भेटते. तुम्हाला हे जर डिटेल अनालिसिस आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.